घ्या आता भोगतायत सगळे. त्याच वेळेला सांगत होतो तर माझ्याकडे असे बघायचे की मी मूर्ख. गुप्तहेर खात्यात असतो ना तर एव्हा देशाचं भलं केलं असतं. अरे लग्नाच्या दिवसापासूनच मला वास येत होता, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण माई मला शांत बसवायची, नाण्या नाण्या म्हणून सारखा फणा काढायची. मग काय बोलणार मी. तुझं सगळं बोलून झालं असेल तर मी बोलू का काही. बोल. आता तू सुद्धा मला गप्प बसवणार आहेस का. गप्प बसवणार नाहीये, फक्त एवढंच सांगतोय. पूर आल्यानंतर आणि त्यात सगळं वाहून गेल्यानंतर पूर कशामुळे आला आणि दोषी कोण यावर आपण चर्चा करत बसतो की मदतीसाठी पुढे धावून जातो. अरे पूर हा नैसर्गिक असतो, पण आपल्या घरात जे काही घडलंय ना ते नैसर्गिक नव्हतं. अरे घराची सगळी अब्रू त्या पुरात वाहून गेलीये. मग आता काय करायचं, नुसती अशी चर्चा करत बसायचं का. काय नाही, मी चुका सांगितल्या की तुला त्रास होतो का. झालेल्या गोष्टी उगाळत बसण्यात काय अर्थ आहे. झालं ते झालं ना नानू. झालं ते झालं. अरे म्हणजे काय त्यांना माफ करायचं. मी असं म्हटलंय का. पण म्हणून एकमेकांशी अशी चर्चा करून काही साध्य होणार आहे का. एकमेकांशी नाही. बघ मी विक्रांत आणि त्या निर्मलाला असं थारेवरच ठरणार आहे. माईशी खोटं बोलला तो, म्हणजे घरातल्या दैवताशी खोटं बोलला आणि त्या निर्मलाने त्याला साथ दिली. एरवी सद्गुणाची नीतिमत्तेची भजनं गात असते. अरे पण ती सुद्धा तसंच वागली. नानू मला वाटतं या घरात याविषयी बोंबाबोंब नको. हे बघ तुला या माझ्या ओरडण्याचा त्रास होत असेल ना तर कानात बोळे घाल. पण मी माझा राग असा दाबून ठेवला ना तर प्रेशर कुकर सारखा फुटेन मी. माझंही चुकलंच म्हणा. मी नको तेवढा तिच्यासाठी हळवा झालो होतो, पण शेवटी नागिन ती नागिनच रे. अरे तिला किती दूध पाजा, पूजा करा, पण फुतकारणार म्हणजे फुतकारणारच. किती वाईट बोलशील नानू. अरे मी जे काही बोलतोय ना ते कमीच आहे. ते देशपांडे काय किंवा मोनिका काय सगळे एका माळेतले मणी आहेत. ती मानसी सुद्धा तशीच. असं बोलू नकोस रे नानू, ती तशी नाहीये. मग ही सुद्धा अशी आहे असं वाटलं तरी होतं का. पण निघाली ना. आता तू बघच असा भिंतीसारखा उभा राहतो. त्या देशपांडे पैकी कोणालाही या घरात प्रवेश बंद, येऊच देणार नाही त्यांना. देशपांडे आजी, आजी, आजोबा, मानसी, काय झालंय अगं. तुम्ही सगळ्या अंधारात का बसलाय. काही नाही हो, इशारा दिव्याचा त्रास होतो ना म्हणून बंद केले. मानसी, सगळं ठीक आहे ना ग. काही नाही, सहजच आले होते ग. अहो जरा दार लावता का. मला ईशाला भेटायचंय. आम्हाला मला ईशाला भेटायचंय. आर्यन शांत हो बाळा. मला प्लीज भेटायचं ईशाला. रडू नकोस तू. वैदी तिला का घेऊन गेली. सांग ना आई, सांगा ना बाबा.
मला सांगा आधी काय खाणार तुम्ही? चॉकलेट देऊ तुम्हाला किंवा आपण बाहेर जाऊया फिरायला? कुठे जायचं सांग मला. नाही मला काही नकोय, मला फक्त ईशाला भेटायचंय. ईशाला भेटायचं. आर्यन शांत हो, शांत हो, आर्यन. नाही मला खाली बस भेटायचंय ईशाला. खाली बस. खाली बस, शांत हो. आम्ही काका आहोत ना तिचे. मग आम्हाला सांगा ना काय झालं ते. सांगा ना बाबा, सांगा ना. बाबा सांगा ना. बाबा सांग. सांगतो बघा, तुम्ही दोघं शहाणे आहात ना. आता मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं. इथून पुढे काय झालंय हे कोणालाही विचारायचं नाही. आर्यन, अथर्व घरातल्या मोठ्यांना बरं नाहीये आणि मोनिकाला सुद्धा बरं नाहीये, म्हणून तिला परत पाठवलंय. मग ती आता परत कधी येणार? सांगा ना बाबा. सांगतो, ती परत कधी येणार नाहीये. नानू मामा म्हणून हाक मारू नकोस. आणि कुठलंही नातं जोडायची गरज नाहीये. मामा मी फक्त हे बघ, मी तुझा कोणीही लागत नाही आणि अपरिचितांना या घरात प्रवेश नाही. असं नका चिडू मामा. मुद्दाम घरून डबा आणलाय. कुणी काही खाल्लं नसणार म्हटलं मी. हे बघ, आम्ही उपाशी मरून येतं काहीही करू. तुला काय ग त्याचं? हा? मामा हे बघ, एक पाऊल पुढे टाकशील तर याद राख, तुझी हिंमतच कशी झाली या घरापर्यंत यायची. हा? चल चालती हो, चल. कोण होतं? कोणीही नाही. मी आवाज ऐकला. कोण होतं? आत्ता इथे कोणी नाहीये ना? पण म्हणजे होतं ना. कोण? घराबाहेरची व्यक्ती होती. काय या घराबाहेरच्या व्यक्तींना या घरात आसरा मिळतो ना, म्हणूनच या घरावर ही अवकाळा आली आहे. नानू मामा कोण आलं होतं ते सांगशील का मला? कारण तुझ्या रागाचा पारा चढला ना तर माझ्या कामाची माणसं सुद्धा तू हाकलून देशील. तुम्हा सगळ्यांना नेमकी बाहेरचीच माणसं ही नानूपेक्षा जास्त महत्वाची वाटतात, म्हणूनच या घरात त्यांना थारा मिळतो. नानू मामा तो आता आज जा. काय तू माझ्या प्रश्नाला तिरिकी उत्तर देतोयस? त्यापेक्षा मीच जाऊन बघतो कोण आहे ते. नाही, काहीही गरज नाहीये. मानसी आली होती. हो, आणि तुला स्पष्टपणेच सांगतो की तिचा व्यवस्थित अपमान करून मी तिला परत पाठवलेली आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर ती गेली असेल. मानसी, विजय काका. मानसी, नानू मामा तुला काय बोला त्याबद्दल? नाही, मला त्याचं वाईट नाही वाटलं काका. कारण ते जे बोलत होते तो त्यांचा राग नाही. त्यांनी ताईवर लावलेला जीव बोलत होता. त्यांचं काहीच चुकलं नाहीये. आज मला खात्री होती की घरात कोणालाच जेवण बनवावंसं नाही वाटणार आणि कोणाला भूक लागली तर कोणी सांगणारही नाही, म्हणून मी हे डबे आणले. मानसी, तू जा इथून. कारण तू जर घरात आलीस तर कोणीतरी पुन्हा तुझा अपमान करेल आणि मला ते नाही सांगणार. जाते मी. बरोबर आहे तुमचं. फक्त एकच ऐका, थोडं थोडं खाऊन घ्या. हवं तर मी दिले असं सांगू नका, पण प्लीज खाऊन घ्या.
मला माहिती होतं आज घरात कोणालाच खावंसं नाही वाटणार. अशी कशी आहेस ग तू? काका, विक्रांत कसा आहे? घरी नाही येतो. मला माहिती आहे तो कुठे असेल. काका, इतके दिवस मनात नुसतं साठवून ठेवलं होतं. मनाविरुद्ध तरी देखील मनात साठूनच राहत होतं ते सगळं. अगं अनेकदा विक्रांतशी बोलले मी, त्याच्याशी वादही केला या विषयावरनं. पण त्याचा निरागस चेहरा समोर आला ना की मी गप्प बसायचं. आई अगं हातात विंचू घेतलेल्या माणसासारखी अवस्था झाली होती त्याची. विंचवाला हातात न सोडलं तर पाण्यात पडून मरेल की काय म्हणून सोडायचं नाही, आणि हातात ठेवला तर तो हाताला सतत डसत राहणार. आणि जे काही सगळं केलं ना ते फक्त मोनिकाच्या आणि मोनिकाच्या भल्यासाठीच केलं. त्यावेळेसची तिची जी अवस्था होती ती अवस्था पाहिल्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यापेक्षा माणूस म्हणून तिच्याशी वागणं हे त्याला जास्त महत्वाचं वाटलं, असं त्याचं मत होतं. आणि माझंही नाही, तरी त्याचं चुकलंच आहे. त्याचं चुकलंच आहे आणि तुलाही चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तरी मला असं वाटतं की तू या सगळ्या प्रकरणाचा एकदा शांतपणाने विचार केलास ना तर कदाचित तुलाही पटेल ते. अगं समजून घेऊ, कुणाला आणि कसं कसं समजून घ्यायचं. माझा एवढा चांगला नातू त्या बेफिकीर आणि खोटारड्या मुलीसाठी इतकं खोटं बोलला, खोटं वागला. त्या मोनिकाशी आपण किती प्रेमाने वागलो, तिचे एवढे लाड पुरवले. आपल्याला तिचं वागणं पटत नव्हतं तरी गप्प बसलो. सगळं मला विचित्र वाटतंय ग. नाही, हे सगळं तुला आत्ता विचित्र वाटत असेल, पण तरी देखील विक्रांतच्या वागण्याला जस्टिफिकेशन आहे. चुकीच्या वागण्याला खतपाणी घालून कसं मिळतंय जस्टिफिकेशन, सांग ना मला. त्यांनी चूक केली असं नाही म्हणणार मी, कारण अगं तू सुज्ञ आहे. आपल्या इतका अनुभवी नाहीये तो. शिक्षणाने माणूस सुज्ञ होतो, विचारी होतो, पण शिक्षण त्याला छक्के पंजे खेळायला नाही ना शिकवत. आणि आपला विक्रांत छक्के पंजे खेळणाऱ्यातला पण नाही. तू त्याची वकिली करायला नाही ना आलीस. आई तुम्ही किती छान पांघरून घातलं ना तरी मला आता ऊब नकोय. माई, बोल. माई, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मानसी आली होती. कशाला? विचारतोय कोण तिला? पाऊल सुद्धा घरात टाकू दिलं नाही मी. असं बाहेरच्या बाहेरच सांगितलं तिला, चालती हो. पण ती अशीच आली होती. आणि मी तेच सांगतोय ना, विचारतो कोण तिला? झाले, स्वतःची तारीफ करून झाली. अगं माई, आता मला प्रत्येकाची बाजू ऐकून घ्यायचा पण कंटाळा आलाय. माई अगं बाजू घेत नाहीये मी, पण नेहमी हे असंच नानूचं तोंड गप्प करताना म्हणून मग. हे बघ, तुझा मी सत्कार नंतर करेन, मला आता एकटीला बसू द्या रे बाबा. बिचारी मानसी इथे फक्त आपल्या काळजीपोटी आली असेल. ती अशी, आणि तिची बहीण, नुसतं नाव जरी काढलं ना तरी संताप होतो माझा. आता मी सोडणार नाहीये तिला. खूप गप्प बसले.
खूप. आश्चर्य आहे, आज चक्क तुम्ही मला फोन केलात आत्या. हो ग, खूप आठवण आली ना तुझी म्हणून. आज ना खरं तर दिवाळी असल्यासारखं वाटतंय ग. मग काय, शुभेच्छा द्यायला फोन केलात मला? छे छे नाही नाही, दिवाळीला ना आपण कारिट फोडतो ना दारासमोर, आणि नंतर मग ते तसंच पडून असतं. येता जाताना आपलं लक्षही जातं त्याच्याकडे. म्हटलं बघूया कसं आहे कारिट आत्ता, असा प्रश्न पडला ना म्हणून फोन केला. आत्या, मला खिजवण्याचा प्रयत्न करताय? अजिबात नाही. मी जागा दिसलेलीच आहे, फक्त ती पुन्हा जाणवून देते. बरं ते जाऊ दे. कशी आहेस? इथे फार घुसमट होती ना तुझी. आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटत असेल नाही तुला? खरं सांगू का, खूप मोकळं वाटतंय. असंही आणि तसंही. एकतर त्या बाळातून मोकळी झाले, आणि दुसरं म्हणजे त्या घरातून सुद्धा. आता कसं गुण उधळायला मोकळी. नाही हो आत्या, गुणाबद्दल तुम्ही काही बोलूच नका, प्लीज नका बोलू. कारण माझं गुणप्रदर्शन दाखवायला ना मला वेळ मिळाला, ना मला कधी कोणी संधी दिली. वा, पण आता दिले संधी परिस्थितीने, आणि तुम्ही वेळ आणलीत. याला म्हणतात निर्लज्जम सदा सुखी. निर्लज्ज म्हणा नाही तर काहीही म्हणा, मला काहीच फरक पडत नाही आत्या. काय आहे ना, आता दिवाळी आली असं मला सुद्धा वाटायला लागले. किल्ला मोडला, फटाके फुटले, तुळशीचं लग्न सुद्धा जवळ आलंय. आता ही दिवाळी थांबणार नाही. दिवाळी सुरू राहणार, आणि ती मी सुरू ठेवणार, अगदी दळवींचं दिवाळं निघेपर्यंत. तसं असेल ना तर तू करच दिवाळी साजरी. नाही तुझ्या प्रत्येक दिवाळीचा शिमगा केला ना तर नाव नाही सांगणार निर्मला. जेवायचं नाही म्हणजे हे काय नवीन? मला भूक नाहीये. का? मला माहित नाही. पण मला माहितीये ना, इनफ इज इनफ नाव सलील. वेड लागल्यासारखा आणि टिपिकल सिनेमातल्या हिरो सारखा वागू नकोस. प्रेम हे इमोशनल असलं ना तरी लाईफ हे प्रॅक्टिकल आहे बाळा. आई, माझंही तेच म्हणणं आहे, तू जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. आता जे काही झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. कोण चूक कोण बरोबर आपल्याला माहित नाही, पण त्यात मानसीची काय चूक आहे? बास बास झालं तिची वकिली करणं. तिचा वकील असल्यासारखं पोटतिडकीने बोलू नकोस, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मुळात तिच्यात गुंतलायस ना ते विसरून जा. आई प्लीज, हे आता इतक्यात तरी शक्य नाही. आता तूच म्हणालीस ना मी तिच्यात गुंतलोय, मग गुंता इतका सहजासहजी सुटतो का? हे इतक्यात तरी नक्कीच शक्य नाहीये. का शक्य नाही? ठरवलं की सगळं काही शक्य होतं. आणि तुला जर ते ठरवता येत नसेल ना तर मी ठरवलंय. उद्याच आपण बँगलोरला निघतोय. तिकिटांचं काय ते मी बघून घे, पण मला आता ठरवून तुला तिच्यापासून लांब ठेवायचंय, तरच हा मानसी फिवर दूर होईल. आई, तुझं प्रॉब्लेम काय आहे? तुझी काळजी हा माझा प्रॉब्लेम आहे. मुळात तुला इतके दिवस वाट पाहायला लावली हेच मला पटत नव्हतं. इथेच काहीतरी प्रॉब्लेम वाटत होता. पण मी आता मुळीच थांबणार नाहीये. इतके दिवस चांगली चांगली स्थळं मी रिजेक्ट करत गेले. का? तर म्हणे मानसी अशी आहे, मानसी तशी आहे, हे मी ऐकत राहिले. आई तू प्लीज जरा शांत बसशील का? प्लीज मला ना माझ्या पद्धतीने विचार करू दे प्लीज. तू आपलं इतकं मागे लागायची गरज नाहीये. आता तिला तुला फोन करू दे.